तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण चाललोय मुंबईला उद्योगानिमित्त। आज आपल्याला काय काम आहे तर आपल्याला आहे अपामार्जन। आज माझा मित्र आणि मी असं दोघं जण पुण्यावरून चाललोय आणि 2 जण तिकडनंच येणार आहेत। तर आज आपण चाललोय ठाण्याला। ठाण्यामध्ये बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, पण तितका वेळ नाही मिळणार आपल्याला उद्योग आणि त्यानंतर मग परत वापस आपल्याला रिटर्न यायचे पुण्याला। उद्या गुरुपौर्णिमा आहे, तिची पण तयारी आहे, त्याचे उद्योग आहेत। तर बघूयात काय होते। जर आपण आज मुंबईला आता आपण CNG वरला गाडीमध्ये एक्सप्रेसवेला सध्या आता आहोत, म्हणजे जातोय आता। अजून खरा एक्सप्रेसवे नाही सुरू झाला अजून, आपण पुण्यातल्या गर्दीतच आहे। गर्दीत म्हणजे हे जरा इथं ट्रॅफिक हायवेला असतंच, मेन ट्रॅफिक कमी होतं तिथं, मग गाडी आपली सुसाट जाऊ शकते। बघूयात काय होते। जर आपण आता अपामार्जन का करतात तर अपामार्जन हे भूमीच्या शुद्धीसाठी, जागेच्या शुद्धीसाठी केलं जातं। वराह, नारसिंह, वामन आणि विष्णू ह्या 4 देवता आहेत प्रमुख, त्यांची स्थापना, त्यांचं पूजन हे सर्व या ठिकाणी केलं जातं। आणि मग वास्तुदोष असेल किंवा अजून इतरत्र कुठलेही जारण, मारण, वशीकरण, संमोहन, उच्चाटन अशा अनेक प्रकारच्या बाधा असतात, त्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते। विशेषतः हे अपामार्जन जे आहे, दालव्य नावाचे ऋषी त्यांनी त्यांचा संवाद ह्या सर्व ह्या विषयामध्ये। तर बघूयात जयात प्रत्यक्ष तुम्हाला तिथं माहिती मिळेलच आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त वेगळी माहिती ती तर मिळेलच। चलो, सुरू झाला महामार्ग। आपण जाऊयात आता मुंबईकडं। मुंबईचा उद्योग पुण्यातल्या गुरुजींनी करायचं म्हटलं की पूर्ण दिवस मोडतो। सकाळी उद्योगाला जावा, उद्योग करा आणि तितकाच वेळ उद्योगावरून घरी यायला लागतो। सकाळी 6ला निघालो की संध्याकाळी 6 वाजतात। आत्ता सध्या आहोत घाटामध्ये। घाटामध्ये भरपूर पाऊस आहे, प्रचंड धुकं आहे, मध्ये आधे छोटे छोटे धबधबे लागत आहेत। एकंदर वातावरण छान आहे। तर काय मध्ये पाऊस आहे भरपूर। आता आपल्याला जायचं आहे ठाण्यामध्ये। अजून अंदाजे एक 45 मिनिटं लागतील। एक 23 किलोमीटरचं अंतर, 45 मिनिटं लागतील। आता मुंबईमध्ये थोडंफार ट्रॅफिक दिसायला लागलंय, तर बघूयात काय होतंय। खूप पाऊस आहे मुंबईत। पण आता आलंय यजमानांच्या सोसायटीत मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। वराहं नारसिंहंच वामनं विष्णुमेव च ध्यात्वा समाहितो भूत्वा दिक्षुनामानि विन्यसेत। आज वराह, नारसिंह, वामन आणि विष्णू ह्या देवतांची स्थापना ह्या ठिकाणी केली आणि आज ह्या ठाण्यामध्ये आम्ही ही अपामार्जन स्तोत्र स्वरूपी उदक शांत केली। आजचं हे ठिकाण आणि हे काम दोन्ही छान झालं। पाऊस होता भले, पण दोन्ही कामं छान झाली। तर मित्रांनो, आता यजमानांच्या घरातून निघालो आणि आता बाहेर भरपूर पाऊस आहे। मस्त भिजलो मी बघा, आता भयंकर पाऊस आहे। मुंबईचा पाऊस नुसताच पाऊस, त्यात काही भावना नाहीत। हा मुंबईचा पाऊस म्हणजे थंडावा नाही, काय नाही, भावनिक पाऊस नाही, बरोबर ना? भावना नाहीत नाही पावसात। इकडनं करतो। मुंबई पुणे प्रवासामध्ये CNG असल्यामुळे एक जास्ती फायदा होतो। CNGला पैसे कमी, टोलला पैसे जास्ती द्यावे लागतात, परंतु CNGचा फायदा आहे। नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी। तर मित्रांनो, आत्ता हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात अपामार्जन। दालव्य नावाचे ऋषी त्यांचं हे अपामार्जन स्तोत्र, हे स्तोत्र आम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे। तर हे अपामार्जन स्तोत्र का ऐकायचं असतं तर आरोग्य प्राप्तीसाठी। विशेषतः तुमचं मन जर अशांत असेल आणि तुम्हाला काय करावं, काय करू नये, निर्णय घेता येत नसतील तुम्हाला, अशा वेळी हे स्तोत्र ऐकावं। किंवा आरोग्य प्राप्तीसाठी किंवा वास्तूमधला दोष जात नसेल तर रोज वास्तूमध्ये, घरामध्ये हे स्तोत्र लावावं आणि ऐकावं काम करत असताना। म्हणजे एक प्रकारे त्या घरामध्ये ह्या मंत्रांचं उच्चारण होत असतं। तर हे अपामार्जन स्तोत्र मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही सर्वांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे। तर ते अपामार्जन स्तोत्र तुम्ही ऐकत आहात। व्हिडिओ तुम्ही पहा पुढं। धन्यवाद।
तर मित्रांनो आता आपण आहोत घाटामध्ये, खंडाळ्याच्या पुढे आलोय. आता ह्याच्या पुढे लोणावळा आहे. तर घाटामध्ये आल्याला लगेच आपलं स्वागत झालेलं आहे. समोर आहे ट्रॅफिक जाम लागलेलं आहे आणि हे ट्रॅफिक जाम आता माहीत नाही कसं काय असेल. तर आजचा मुंबईचा उद्योग झाला आणि मध्ये थांबलो होतो एका ठिकाणी काहीतरी उपहार करण्याकरता, खाण्याकरता. तसं यजमानाकडे झालं होतं खाण्याचा, तरी पण म्हटलं काहीतरी करावं. तर काही मुलांकरता गोष्टी घेतल्यात आणि आता लोणावळ्यामध्ये मी म्हणतोय कुठे थांबावं आणि फोटो काढावा आपल्या यूट्यूबच्या थंबनेलसाठी. आणि इतकं सुंदर वातावरण झालं इथलं. आता लोणावळ्यात का जाता येत नाही आपल्याला, पण आज कोणता वार आहे? आज शनिवार आहे. शनिवार म्हणलं की गर्दी असते, त्यामुळं नको लोणावळ्यात जायला. सरळ मार्गी जाऊ आपण पुण्यात, पण ते पण जाता येत नाही आपल्याला कारण इथं घाटात ट्रॅफिक झालेलं आहे भरपूर. तर बघूयात काय होतंय. घरी गेल्यानंतर मग मला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्याची तयारी करायची थोडीफार. आणि मग उद्याचे उद्योग. सातारला जायचं होतं उद्या मला आमच्या मठामध्ये. तर विद्यार्थी, मुलं, मित्र माझे साथ ते फोन करतीलच. बघू आता मी त्यांचे का फोन काही उचलणार नाही. उद्याच जाऊ, काम झालं की सगळं. मग संध्याकाळी गुरुजींना भेटायला. तर मुंबईचा प्रवास करून मी फायनली पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मला काही वेळ नाही मिळाला व्हिडिओ पूर्ण परत शूट करण्याकरता. आता लोणावळ्यामधून पुण्यात येतो आहे आणि पुण्यात पोचलोच आहे आता बऱ्यापैकी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला तुमच्या घरी उदक शांत करायचे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला बोलू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर, अधिक माहिती करता कॉल करू शकता. हो, आम्ही मुंबईमध्ये पण येतो, पुण्यामध्ये असतो कायमस्वरूपी राहायला, पुण्यातलेच उद्योग करतो. पण कदाचित जर आम्हाला वेळ असेल, काही काम नसेल तर निश्चित आम्ही मुंबईमध्ये येऊन उद्योग करतो. परंतु हा आमचा मोबाईल नंबर. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या तिथल्या स्थानिक गुरुजींना पण सांगू शकता उद्योगाला. पण जर कोणाला वेळ नसेल, अशा काही गोष्टी घडल्या तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बघा काय होतं आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.